स्मार्ट मीटर विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन. स्मार्ट मीटरची कुठलीही सक्ती महाराष्ट्र सरकारनं नागरिकांना करू नये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मागणी. धाराशिवमध्ये स्मार्ट मीटर विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेचं चक्का जाम आंदोलन. स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी, कैलास पाटलांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात 8 दिवसांनंतर पावसाची हजेरी. पावसामुळे पिकांना जीवनदान. शेतकऱ्यांना शेतीसाठी दमदार आणि सलग पावसाची प्रतीक्षा. सिंधुदुर्गच्या सह्याद्री पट्ट्यात पावसाची दमदार हजेरी. अन्य भागात उन्हाचा तडाखा. 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर सह्याद्रीत पाऊस परतला. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचा आजपासून 24 तास दर्शन सुरू. आषाढीसाठी विठ्ठलाचे राजोपचार बंद. जालन्यात सोयाबीनच्या बॅगेवर मूळ किमतीत खाडाखोड. अंबडच्या कृषी विभागानं तात्काळ दखल घेत कारवाई करणार असल्याची दिली माहिती. कल्याणच्या गांधारी परिसरातील प्रसिद्ध चहाच्या दुकान मालकाला आणि त्याच्या साथीदाराला मारहाण. चहाच्या पैशावरून दुकान मालक आणि संबंधित तरुणामध्ये वाद. वादाचा राग मनात धरून तरुणांकडून दुकानदाराला बेदम मारहाण. बीडच्या केजमध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू. दारू विरुद्ध महिलांनी एकत्र येऊन काढली आक्रोश रॅली. महिलांच्या पुढाकारानंतर पुरुष मंडळी रॅलीत सहभागी. नाशिकच्या बागलांमध्ये डोंगर पोखरून केलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेवर स्थानिकांचा आक्षेप. नवीन रस्ता निकृष्ट पद्धतीनं केला, नागरिकांचा आरोप. नंदुरबारच्या शहादामध्ये बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ. 2 पुरुषांना जखमी केल्यानंतर बिबट्या घरात घुसला. आईच्या धाडसामुळे 4 चिमुकल्यांचे प्राण वाचले.